श्रेयस अय्यरला वाट बघावी लागणार हे आपल्याला अजित आगरकरांनी क्लिअरली आज सांगितलं. पण श्रेयस अय्यरचा डंका वाजत होता. आपण गेल्या विकली कट्ट्यातही म्हटलं होतं की त्याला टीम मध्ये संधी मिळणं फार अवघड दिसतंय इन जनरल. कारण म्हणजे जागा कुठे आहे, म्हणजे रिंकू सिंगची जागा किंवा शिवम दुबेची जागा. पण रिंकू सिंग फिनिशर आहे, शिवम दुबे ऑलराऊंडर आहे, जितेश शर्मा बॅकअप विकेट किपर सुद्धा आहे, फिनिशर सुद्धा आहे. आणि गिल आल्यावरती श्रेयस अय्यरचा विषयच संपणार आहे. नाही संपत माझ्या दृष्टीने, कारण की आपण मागच्या आठवड्यात हे सगळं बोललो होतो. 2 दिवसापूर्वी मी काही सोर्सेसशी बोलून माझ्या वृत्तपत्रासाठी न्यूज स्टोरी लिहिली होती की श्रेयस अय्यर आणि जितेश शर्मा यांच्या पुनरागमनाची शक्यता, असं मी द हिंदू मध्ये लिहिलं होतं. ओके. त्याचं कारण असं आहे की आता असा एक विचार चालू आहे की जर स्लो आणि लो खेळपट्ट्यांवर वर्ल्ड कप मध्ये खेळायची वेळ आली आणि जर भारताची टॉप ऑर्डरची घसरण झाली, कारण काय सगळेजण एकाच मोडमध्ये खेळणार आहेत T20 मध्ये, तर त्यांना असा एक डिपेंडेबल स्पिन बॉलिंग खेळणारा आणि अडॅप्टेबल बॅटर की जो स्वतःची फलंदाजी सिच्युएशननुसार परिस्थितीनुसार बदलू शकतो आणि तरी रन रेट अफेक्ट न होता इनिंग स्ट्रेच करू शकतो, अशा कॅटेगरीतले 2 खेळाडू आहेत, श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल. त्याच्यात श्रेयस अय्यर पुढे होता असं मला सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे आत्ता त्याची शक्यता होती. आणि याचा अर्थ मी 2 आणि 2 4 करतोय का 5 करतोय असं काही जणांना वाटू शकेल, पण जे घोषित केलं आणि जी यादी तयार झाली त्याच्यात शेवटचं नाव रिंकू सिंगचं होतं, हे आपण लक्षात ठेवूया. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जर आता ऑस्ट्रेलियासाठी नाही झालं या संधीनंतर, रिंकूला अजून हवी तेवढी सातत्याने संधी मिळालेली नाहीये. त्याच्यामुळे रिंकूला अजून त्यांनी, पण जर वेळ पडली की जर वर्ल्ड कप मध्ये एक मॅच फसणारी असेल ना, तर तेव्हा तो ऑप्शन हवा की नको त्या दृष्टीने श्रेयस अय्यरकडे बघितलं जात आहे. पण ते खरंच होईल का आणि कधी होईल? जर चीफ सिलेक्टर म्हणतोय की ऍट द मोमेंट ऑल आय कॅन से इज ही हॅव टू वेट फॉर हिज चान्स, त्याला जे चालू आहे ते नीट करत राहून एका संधीची वाट बघत राहावी लागणार आहे. तर आता तरी वाट बघत राहावी लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही.